खूप मोठे मोठे आंबे येतं. आता पहाड लागलाय म्हणून आता आम्ही आंबे तोडतोय. चिक लागत असते बरं का त्याचा. हे बघा परी आंबे तोडून एक 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 टोपलीमध्ये टाकते. चिक तोंडावर उडल बरं का परी. चिक उडला की त्याचं दुःख होतंय, पुन्हा जखम होतीये. चिक उडायला मांगाला लागायला लक्ष कर. परी बघा आंब्याच्या झाडावर चढली आहे आणि आता तोडायली आहे आंबे. मोठे मोठे आणि पहाड पण लागले आणि खूप गोड आंबा आहे आणि गावराने. कुठलंही केमिकल नसलेला आणि कुठलेही साईड इफेक्ट होणार नाहीत. कारण आंबे खाऊन बी बरेच वेळेस साईड इफेक्ट होतात, जसे टरबुजाने साईड इफेक्ट होत आहे सध्या. प्रत्येक भाच्याची इच्छा असते की मामाच्या लग्नात घोड्यावर मामाच्या पुढं बसायचं. पण अनिल मामाचा घोडा आमच्या आजोळी असल्यामुळं, म्हणजेच परीच्या आजोळी असल्यामुळं मामाच्या लग्नाची वाट बघायची काही गरज नाही. हे मुलं रोजच घोड्यावर मामाच्या पुढं बसतात. ते बघा अनिल मामा कसा अंशला घेऊन घोड्यावर राईड करतो आणि परीला आणि साईला असं वाटतंय की माझा नंबर कधी येईल, म्हणून अनिल मामाच्या मागं आणि अंशच्या मागं आणि घोड्याच्या मागे हे दोघं जण पळतायत. ही मजा नाही केली गावाकडे गेल्यावर तर मग आणखीन काय. आयुष्यात अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद लहानपणीच घ्यायचा असतो. कारण एकदा मोठं झालं की आपल्या मागं नोकरी, पैसा कमवणे आणि टेन्शन, शाळेचा अभ्यास अशा गोष्टी चालू होतात. खरी मज्जा तर लहानपणीच असते. ह्या गोष्टी आपल्याला शहरामध्ये अनुभवायला मिळत नाही. जेव्हा आपण आपल्या गावी जातो तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद आपल्याला घेता येतो, जो की आपण घेतला पाहिजे. तो चान्स सोडला नाही पाहिजे. त्यानंतर खरा आनंद असतो तर गावाकडे गेल्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये स्वतः काम करणे. नोकरीच्या निमित्ताने आपण शहराच्या ठिकाणी राहतो आणि गावाकडच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण कायम मिस करत असतो. परंतु जेव्हा जेव्हा आम्ही गावाकडे जातो तेव्हा जेव्हा वेळ मिळेल किंवा जसं काही जे काही जमेल ते काम करण्याचं आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. तर इथं परीचे पप्पा जे आहेत ते पेंड्या गोळा करतायत, म्हणजे ज्वारीचं कडबं गोळा करण्याचं काम चालू आहे. कारण वळई रचायची आहे आमच्याकडे. वळई आणि गंजा असं म्हणतात त्याला. ते ट्रॅक्टरमध्ये पेंड्या जमा करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी साई, परी आणि अंश ट्रॅक्टरमध्ये बसलेले आहेत. हा चान्स देखील आपण कधी सोडला नाही पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा आहे तर गावाकडे गेल्यानंतर शेतकरी बनलंच पाहिजे. म्हणजे शेतातलं काम जे आहे ते केलंच पाहिजे. आपल्या मातीत काम करण्याची खरी मजा काही ओरच असते आणि तो आनंद काही वेगळाच असतो. आणि कितीही काम केलं आणि थकलं तरी काही वाटत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गावाकडे गेल्यानंतर आनंद घ्यायचा असतो तो म्हणजे बैलगाडीमध्ये बसायचा. जेव्हा कधी आम्ही जाऊ तेव्हा बैलगाडी झुकली जाते आणि बैलगाडीमध्ये आम्ही एकतरी राईड मारत असतो. या ठिकाणी काकांनी बैलगाडी झुकली आणि साई आणि परी राईड मारण्यासाठी बैलगाडीत बसून चालली नाही. प्रत्येक वेळेस गावाकडे गेल्यानंतर परी बैलगाडीत बसते म्हणजे बसते. आणि हीच खरी मजा लहानपणीची असते. एकदा मोठं झालं की या सगळ्या गोष्टी अभ्यासामुळे आपण मागे टाकत असतो. माझी तुम्हाला विनंती आहे की जेव्हा तुम्ही स्वतःच्या मायभूमीमध्ये जाता म्हणजे स्वतःच्या गावी जाता, जे की तुमचं प्रॉपर गाव आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी एन्जॉय करा. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्या. कारण खूप मजा आणि एक वेगळाच आनंद असतो जे तुम्ही तुम्हाला व्यक्त करू शकत नाही. ह्या गोष्टी परत परत आपल्याला अनुभवायला भेटत नाही.
त्याच्यात आणखीन एक नवीन गोष्ट परीला बघायला मिळाली म्हणजे ती गोष्ट म्हणजे व्यसन घालणे. व्यसन कशासाठी असते? आमच्या वडिलांकडे म्हणजे परीच्या आजोबाकडे खिल्लार बैलाची जोडी आहे आणि त्यापैकी राजा नावाच्या खिल्लार बैलाने जे आहे ती व्यसन तोडली होती. व्यसन म्हणजे काय असतं तर नाकातून एक दोरी ओवली जाते, ज्यामुळं की आपण बैलाला ओढलं की बैल आकडला जातो आणि बैल त्यामुळं आपल्या ताब्यात राहतो. ही ताब्यात राहण्याची जी काही व्यसन आहे ती व्यसन आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. ती व्यसन तोडली होती. ते व्यसन घालण्याचा वेगळा एक अनुभव तिथं परीला पाहायला मिळाला किंवा बघायला मिळाला. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गावाकडे गेल्यानंतर अशीच छोटी छोटी गोष्टीचा आनंद घ्या.